भुवनेश्वरमध्ये महादेवाचे एक असे मंदिर आहे ज्याला जगातल्या सगळ्या शिवलिंगांचे राजा म्हणतात. तर नमस्कार मित्रांनो, जगन्नाथपुरीच्या या एपिसोडमध्ये मी आलोय लिंगराज मंदिरचं दर्शन करायला. या मंदिरमध्ये तुम्हाला 12 ज्योतिर्लिंग आणि 150हून जास्त शिवलिंग बघायला मिळतात. भुवनेश्वरमधले हे मंदिर 11व्या शतकात बांधले आहे. आपल्या पुराणांच्या हिशोबाने लिंगराज मंदिरचे दर्शन करूनच जगन्नाथपुरीचे दर्शन करावे असे म्हणतात. हे मंदिर जगन्नाथपुरी एवढेच भव्य आणि सुंदर आहे. इकडे मोबाईल बिलकुल अलाउड नाही, तर बाहेरच जमा करून जावे लागते. लिंगराज मंदिरचे दर्शन करून आम्ही पोहोचलो केदार गौरी मंदिरमध्ये. केदार गौरी मंदिर, मुक्तेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिर हे सगळे जवळजवळच आहेत, त्यामुळे सगळ्यांचे दर्शन लवकरच होते. इकडून आम्ही निघालो भारतातील सगळ्यात प्राचीन आणि ऐतिहासिक अशा उदयगिरी आणि खंडगिरीच्या केव्स बघायला. याला भुवनेश्वरचे सनराइज पॉइंट पण म्हणतात. या केव्स इतक्या वर आहेत की इथून बऱ्यापैकी भुवनेश्वर दिसतो. हा भारी असा सिनिक प्लेस बघून आम्ही आलो भारतातील सेकंड लार्जेस्ट झुऑलॉजिकल पार्कला, आणि ते म्हणजे नंदनकनन. बेसिकली हे एक प्राणी संग्रहालय आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतात. इथे जंगल सफारीसाठी टॉय ट्रेन पण आहे. या पार्कचे तिकीट 50 रुपये आहे. दिवसाचे सगळे प्लेसेस बघून रूमवर जाताना रस्त्यात भारी असा सनसेट बघितला आणि रात्रीचे जेवण करून दिवसाची सांगता केली. तुम्ही पेजला फॉलो करून ठेवा, कारण पुढच्या एपिसोडमध्ये चिल्का लेक, तिथले स्कॅम्स आणि डॉल्फिन दाखवतो.